माऊली सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथे क्रमांक 211 राष्ट्रीय महामार्गाचे काम हे जोरात सुरू असून तरवाडे गावाजवळ शाळकरी मुलांना जाण्यासाठी महामार्ग रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे। संपूर्ण गावाजवळ रस्त्याला लोखंडी स्लाइडिंग करत असल्याने गावात प्रमुख रस्ते सुद्धा बंद करण्यात आले, तर गटार लाईनीचे कामे अर्धवट असून गावात जाण्याचा रस्ता जाता राष्ट्रीय महामार्गाने बंद केलाय। म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांनी तरवाडे येथील ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन देऊन आम्हाला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन हे शिवबांध रस्ते मोकळे करत असून नॅशनल हायवे गावाचा संपर्क रस्त्यापासून तोडताना दिसत असून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211च्या ठेकेदारांना सांगून गावाचे रस्ते तरी व्यवस्थित सोडावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तसेच या विद्यार्थ्यांचे मागणीकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गाला आपल्या स्तरावरती सूचना देऊन विद्यार्थ्यांचे जाणे येण्याचे मार्ग हे सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। इथं तार लावू नका, आम्हाला शाळेत जायला हा एकच रस्ता आहे। हे गाव कोणतं आहे? तरवाडे तरवाडे। कुठल्या शाळेत जाते? मुक्तांगण। मग आता पुढे रस्ता तुम्हाला असा बाहेर निघाला रस्ता नाही का? हा नाहीये, फक्त एवढाच आहे का? नाव काय तुझं, काय सांगशील? इतर रस्त्याची समस्या मोठी आहे। माझे नाव वैष्णवी सुनील माडी, मी तरवाडे गावाची। आमची शाळा रोडाच्या तिकडे आहे, आम्ही रोडाच्या बाजूला तिकडे राहतो। आम्हाला शाळेला जाण्याची कसलीही सोय नाही। गाड्या रस्ता रोड गतीने चालेल तर आम्ही शाळेत कसे जाऊ? इकडे आम्हाला गावाच्या बाजूला 500 मीटर आणि या बाजूला 500 मीटर जागा हवी। आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आम्ही रोडाच्या तिकडे राहतो, आम्हाला कसलीही सोय नाही। आम्ही शाळेत कसं जाऊ आणि कसा वापर करू? आम्हाला तरवड्या गावात रस्त्याचा प्रॉब्लेम येऊ राहिला। मुलांना, लहान मुलांना यायला रस्ता नाही आहे। त्यांच्यासाठी इथं ते परत रस्ता नाही आहे, पण परत इथं अजून कंपाऊंड मारू राहिले। या लहान मुलांना कसं काय घेऊन जायचं याची फार मोठी समस्या आहे। इथं रस्त्याचे सर्व काम अपूर्ण आहे, रोडाला सर्व काम अपूर्ण आहे। गावाचे बी पाणी निघाला बी साधन नाही। इथं काम करून जात आहेत, फक्त काम करून हिंगू राहिले ते पुढं पण गावाची काही काम जी गटर लाईन आहे, गटर लाईन गावाची आहे का रस्त्याची आहे? गटर लाईन गावाची आहे, पण तिला ते काम करतात, पण त्यांना पाणी जायला रस्ता अजून पाणी जायला सोय केली नाही, काही केली नाही। अगोदर रस्त्याचं काम करतात, गावाचं पाणी निघायची समस्या मोठी आहे। बाई, आता तुम्ही सरपंचांना निवेदन दिलं, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? आम्ही या पत्रात हे म्हणतोय की हा जो रस्ता बंद होणार आहे तो बंद होऊ नये, कारण त्यामध्ये जाण्या येण्यासाठी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे सरपंच साहेबांना। एस मराठीसाठी ब्युरो वृत्तसंपादक शामराव सोनवणे, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।